तर आज या ठिकाणी अनंत जोग आणि क्षिती जोग यांच्या रूपानं आणखीन एक बापलेकीची जोडी या ठिकाणी आलेली आहे. तर वत्सलाबाई घाबरू नका, वत्सलाबाई घाबरू नका, काही करत नाहीत ते. अरे त्यांचे डोळेच कसे आहेत. अरे आणि वामनराव त्यांना सार चान्स मारू नका बरं. दूर हो, तिच्यापासून दूर हो. वत्सलाबाई घाबरू नका, काय करत नाही, आज काय करणार नाही, पोरगी सोबत आलेली आहे, घाबरू नका. सर असं एकदम वातावरण आमच्या गावात दहशतीचं निर्माण झालेलं आहे सर. तर असे म्हणजे खास अनंत जोग या ठिकाणी आलेले आहेत. अत्यंत शांत स्वभावाचे, निरागस डोळ्याचे, कधीही कोणाला न दुखवणारे असं एक निरागस टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. फक्त परमेश्वर आणि स्वतःच्या मुलीला घाबरणारे अनंत जोग या ठिकाणी आलेले तर कुठलीही निवडणूक न लढता सरकारमध्ये काम करणारे अनंत जोग या ठिकाणी आलेले आहेत. सिनेमा आहे सरकार. सरकार आम्ही बघितलं ना, सरकार जबरदस्त सिनेमा आहे सर. म्हणजे त्याची काय दहशत, त्यांची त्या सरकारमध्ये दहशत तर अभिषेक बच्चन पण अनुभवली. एक काय तुम्ही केला कार्यक्रम. पण त्या शूटिंगच्या वेळेला मी असं ऐकलंय क्षिती की तू काहीतरी एक सजेशन दिलं होतंस. मी अभिषेक बच्चनची प्रचंड मोठी फॅन आहे. प्रचंड म्हणजे मी इतकी कुणाचीच फॅन नाहीये जगात. माझी पण नाही. नाही, तुझं प्रेम वेगळं आहे, आपलं प्रेम वेगळं आहे. गल्लत करू नकोस तू. पण मला इतका आवडतो अभिषेक बच्चन, म्हणजे आय कांट रिअली एक्सप्लेन. आणि मला जेव्हा यांनी सांगितलं की मी सरकारमध्ये ते असं असं आहे आणि अभिषेक बच्चन बरोबर सीन आहे, तर तू मला म्हणाल तू येतेस का. म्हटलं नाही मला तो इतका आवडतो दॅट आय डोंट वॉन्ट टू मीट हिम ऑल्सो. आणि मी म्हटलं की प्लीज तू म्हणजे तर त्याला काही बोलायला जाऊ नकोस, त्याला काही सांगायला जाऊ नकोस, तू प्लीज बी गुड टू हिम, प्लीज बी गुड टू हिम. हो. पॅकअप झालं, मी त्याला रात्री फोन केला. म्हटलं काय रे, कसं होतं शूटिंग, कसा आहे रे तो, बोलायला कसा आहे, कसा दिसतो. नाही मुलगा वगैरे बरं. म्हटलं काय सीन होता तुमचा. काय नाही, मला त्याला मारायची होती. म्हटलं मग तू खरंच मारलीस कानफाटा. हो. मला इतकं दुःख झालं की ओ माय गॉड. म्हणजे मी 16 वर्षाची होती तेव्हाही असं मला कुठलाच बद्दल असं झालेलं नाही, इतका मला तो आवडतो. आणि हा म्हणाला मी लगावून दिले, 2-4 टेक केले, खरे केले की नाही माहीत नाही, पण तो मला म्हणाला नक्की हे. तर असे खास करून किस्सांसाठी प्रसिद्ध असलेले अनंत जोग या ठिकाणी आलेले आहेत. सर तुमचे भरपूर किस्से ऐकले, खरे खोटे आम्हाला माहीत नाही, पण सर जबरदस्त किस्सा आहे, एकशे एक. तर त्यांच्यासोबत त्यांना साजेशी अशी त्यांची कन्या या ठिकाणी आलेली आहे. गोड गोजिरी, लाज लाजरी, शांत स्वभावाची आणि मौनभाषी, मृदुभाषी अशी क्षिती या ठिकाणी आलेली आहेत. मला काय म्हणतो क्षितीताई, मला म्हणजे एक प्रश्न पडलेला आहे, पर्सनल आहे, म्हणजे असा की तुमचं नाव ठेवलं त्यावेळेस आत्याला सर्दी होती का तुमच्या. काय होती. सर्दी असे का. नाही म्हणजे बहुतेक कसे आत्या बसलेले असतात ना, सगळे विचारत ना वंश काय नाव ठेवायचं, वंश काय नाव ठेवायचं. लोकांना वाटलं असेल की बा क्षिती नाठव आहे ना. तर अशी हिट बापलेकीची जोडी या ठिकाणी आलेली आहे. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय क्षिती सांगू मी सांगू कुणाले, आज अनंत जोग हे आले. संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. या सर स्वतःही कुठे, कधी बँक ही लुटे, कधी खऱ्याचे जो खोटे. आनंद जोग, कधी हिरोला कुठे, कधी स्वतःही कुठे, कधी बँक ही लुटे, कधी खऱ्याचे जो खोटे. आनंद जोग. सिनेमा
प्रेमाचा चेता है नेता है लेता है देता है पैसों में खेलता है शिकीचे डैडी है बाबा है पप्पा है अप्पा है डोला भी गप्पा है नशती से है कम बड़ा इसमें दम मार खाता खाता राहिला अभिषेक बच्चन बच्चन कधी हिरोला कुठे कधी स्वतःही कुठे कधी बँकही लुटे कधी खऱ्याचे जो खोटे आनंद आनंद परत एकदा येणार आहे प्रदीप सर तुमच्याकडे. बाप मुलीचं नातं काय याची थोडीशी आम्हाला झलक बघायला मिळाली, ऐकायला मिळाली. आता मी असा प्रश्न दोघांनाही विचारणार आहे, मुलीला आणि बाबांना सुद्धा, आणि त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं आहे तुम्ही की कन्येमधली सगळ्यात आवडणारी गोष्ट कुठली आणि खटकणारी गोष्ट कुठली? आवडणारी गोष्ट अशी आहे की ती खूप अत्यंत ऑनेस्ट आहे, प्रामाणिक आहे. तिला जे वाटतं ते ती सांगते. म्हणजे मग समोर वडील जरी असले आणि आई जरी असली, आजोबा जरी असले आणि ते जर चुकले असले तर त्यांच्या तोंडावर तुम्ही चुकला आहात हे सांगायची हिंमत आहे तिच्या. वा. आणि बदलाविषयी वाटेल किंवा थोडीशी खटकणारी गोष्ट? कधी कधी ॲट टाइम्स तिचे डिसिजन चुकलेले असतील व्यावसायिक दृष्ट्या, पण ते डिसिजन घेतल्यामुळे ती आज जेवढी मनाशी शांत आहे ना, आणि ते जे प्रोजेक्ट त्यांनी केले आहेत त्याच्यामुळे ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं की एखाद दुसरं प्रोजेक्ट गेलं असेल, निसटलं असेल हातातून, हरकत नाही, डझंट मॅटर, पुन्हा येईल. वा वा वा. मी बापरे, खटकणारी गोष्ट मला लवकर येते. अच्छा, हे उलटच आहे. बाबांची आवडीची गोष्ट अशी आहे की बाबा खूप साधे भोळे आहेत आणि खूप मनातून पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की सगळं जग छान आहे, चांगलं आहे. म्हणजे मी असं अनेकदा म्हणते की त्यांना की ह्याच्यामुळे तुमचं नुकसान होतं, पण मला असं वाटतं की त्यांचा जो साधेपणा आहे तोच त्यांचा प्लस पॉईंट आहे. आणि खटकणारी गोष्ट म्हणजे अलीकडे ते भयंकर चिडतात. अच्छा. त्यामुळे आम्ही त्यांना सांगत असतो की जरा कमी चिडा. पण ते सोडलं तर ॲज अ ह्युमन बिईंग आय थिंक आय रिअली रिस्पेक्ट हिम अ लॉट. वा. मी मराठी, झी मराठी.